नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामधील असलेल्या पुलावरती पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एका पर्यटकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत आणि याच पुलाच्या परिसरामधील पंधरवड्यामधील हा तिसरा अपघात आहे। अपघातामध्ये कार थेट गोदावरी नदीपात्रामध्ये गेली आणि त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी तयार झाली। रात्रीच्या अंधारामध्ये पर्यटकांच्या या कारचा भीषण अपघात घडलेला आहे। नाशिकमधली घटना। नाशिकच्या हॉटेल गंमत जम्मत या परिसरामध्ये कारचा भीषण अपघात झालेला आहे। थेट पुलावरूनच कार पाण्यामध्ये गेलेली आहे। गोदावरी नदीचे हे पात्र आहे आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर कार जी आहे ती उलट्या अवस्थेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। चाकं या कारचे वरच्या बाजूला दिसत आहे। मोठा असा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये जवळपास 3 जण होते। 2 जण गंभीर जखमी आहे। एकाचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू देखील झालेले आहेत। पुलाच्या कठड्यांची जर परिस्थिती बघितली तर हे लोखंडी रॉड जे होते ते अक्षरशः या ठिकाणी तुटून कार खाली कोसळलेली आहे आणि यामध्ये भीषण असा अपघात झालाय। या तिघांनाही यामध्ये बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं असलं तरी एकाचा मृत्यू झालेला आहे। दोघांवर उपचार सुरू आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो गंगापूर धरण परिसर आहे। यातली पुढची बाब म्हणजे हे जे पर्यटक होते हे चांदशी परिसरातील होते आणि रात्रीच्या वेळी ते या गंगापूर धरण परिसरामध्ये आलेले असल्याची माहिती आहे आणि घरी परतत असताना त्यांचा हा भीषण अपघात झालेला आहे। एकंदरीतच पुन्हा एकदा पर्यटकांचा जो हैदोस आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। मोठा अपघात यामध्ये झाला आणि एकाला आपला या अपघातामध्ये जीव देखील गमवावा लागलेला आहे। येत्या काळामध्ये पर्यटकांच्या दृष्टीने या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यांनी देखील या ठिकाणी गांभीर्याने या सगळ्या काळामध्ये वावरण्याची गरज आहे, अन्यथा असे अपघात होतात आणि त्यामध्ये नाहक जीव देखील गमवावा लागतो। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळे, किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।